बेटा तुझं नाव काय? माझं नाव साक्षी पटेल आहे. बरं, आणि तू सध्या काय करते? मी BDS म्हणजेच डेंटलला फायनल इयरला शिकते. कुठे? पुण्याला DY पाटील लोहगाव. सध्या तुझं म्हणजे नंबर किती होता चष्म्याचा? माझा -10 आणि -18 असा होता. म्हणजे खूपच मोठा नंबर होता तुझा. हो. -18 एका साईडला आणि -10 डाव्यात. तर मग काय तुझं काय प्रोसिजर करण्यात आलं चष्मा काढण्यासाठी? माझं लेसिक सर्जरी होऊ नव्हती शकत म्हणून IPCL सर्जरी केली होती. ती एकदम पेनलेस सर्जरी होती. मिनिमम 15 to 20 मिनिट्समध्येच ती सर्जरी झाली होती. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम झाला नाही. 24 आवर्स नंतर तर विजन सुद्धा क्लिअर व्हायला चालू झालं होतं. आणि आता मला विदाऊट स्पेक्स आणि विदाऊट कॉन्टॅक्ट लेन्सेस हे सगळं विजन क्लिअर झालेलं आहे. सगळं छान दिसतं. जवळचं लांबचं दोन्ही क्लिअर दिसतंय. अच्छा, चौथा 5वा दिवस आहे तुझा दुसऱ्या डोळ्याचा. हो. आणि एका डोळ्याला तर ऑलरेडी मला वाटतं 8-10 दिवस झाले. हो, 8 दिवस झाले. हां, तर यू आर हॅपी विथ दिस टाईप ऑफ IPCL? हो, IPCL सर्जरी खूप छान होती. मग ज्या लोकांना नंबर आहे आणि ज्यांना लॅसिक लेझर करता येत नाही बिकॉज ऑफ द नंबर, हाय नंबर, तर त्या लोकांना IPCL करण्याबद्दल तू काय ॲडवाइस करशील, संदेश देशील? ज्यांना लेसिक सर्जरी पॉसिबल नाही आहे त्यांनी IPCL सर्जरी करावी. कारण की त्याच्यामध्ये परमनंटली लेन्स इम्प्लांट होते. आपल्याला काहीही त्रास होत नाही. पेनलेस आहे, प्रोसिजर खूप फास्ट आहे. म्हणून आणि मेंटेनन्स वगैरे काही आहे का त्याच्यामध्ये? मेंटेनन्स एवढा नाही आहे. फक्त पोल्युशन पासून 4-8 दिवस आपल्याला गॉगल वापरावा लागतो. काही ड्रॉप्स घ्यावे लागतात बस. त्याच्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सो मच.